Cancer Healer Center, a new beginning. सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियनची आत्महत्या. संजय राऊतांचा दावा. ठाकरे कुटुंबाला अडकवण्यासाठी विरोधकांकडून हे आरोप सुरू असल्याचंही वक्तव्य. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट. सुशांत सिंगनं आत्महत्याच केल्याचं सीबीआयच्या तपासातनं समोर. रिया चक्रवर्तीला सुद्धा क्लीन चिट. दिशा सालियन प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला नव्हता. संजय राऊतांचं स्पष्टीकरण. ठाकरेंनी 2 वेळा फोन केल्याचा राणेंनी केला होता दावा. नारायण राणे बोलतायत म्हणजे तथ्य असेल. नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याच्या दाव्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. त्र्यंबकेश्वरसाठी 1100 कोटींचा विकास आराखडा. पहिल्या टप्प्याचं काम कुंभमेळ्याच्या आधी पूर्ण करणार. रस्ते आणि पुलांची या ठिकाणी उभारणी करणार. तर निधी कमी पडू देणार नाही, फडणवीसांची माहिती. लालकृष्ण अडवाणींची अवस्था कैद झालेल्या शहाजहानसारखी. अडवाणींना शहाजहानसारखं एकांतवासात ठेवलं. संजय राऊतांचा निशाणा. केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवलं. 1 एप्रिलपासून आता निर्णय लागू. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार, फडणवीसांची प्रतिक्रिया. नागपुरातील 4 परिसरात संचारबंदी कायम. कोतवाली तहसील, गणेशपेठ यासह यशोधरानगरमध्ये संचारबंदी. तर 5 पावली, शांतीनगर, लकडगंज, सिकंदरामध्ये संचारबंदी सध्या शिथिल. नागपूर राड्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर. मुंबईतील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांकडून रूट मार्च. पोलिसांसह राज्य राखीव पोलीस आणि MSFचे जवान सुद्धा यामध्ये सहभागी. संदीप देशपांडे मनसेच्या मुंबई शहर अध्यक्षपदी. तर मुंबईतील बैठकीत घोषणा. अमित ठाकरेंवर शाखा अध्यक्षांची जबाबदारी. नागपूर चंद्रपूर नंतर कोल्हापूर पोलिसांकडून मुंबईत सुद्धा प्रशांत कोरटकरचा शोध सुरू. उद्या मुंबई हायकोर्टातील जामीन सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कोरटकर मुंबईत असल्याचा पोलिसांना संशय. सावज टप्प्यात आलंय, थोडीशी वाट बघा. सोलापुरातल्या कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरेंचं वक्तव्य. सातारा जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्याकडे रोख असल्याची यातनं चर्चा. पुण्यातल्या कृषी महाविद्यालयात माणिकराव कोकाटेंच्या कार्यालयाला विरोध. तर विद्यार्थी आणि प्राध्यापक तसंच काही राजकीय पक्षांचा यावर आक्षेप. 2 कोटी रुपये खर्चून कार्यालयाचं काम सुरू. मानच्या निवासस्थानी सापडलेल्या रोख रकमेच्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून चौकशी समिती नियुक्त. 14 मार्च रोजी घडलेल्या घटनेची सरन्यायाधीशांकडून गंभीर दखल. बच्चू कडूंचं रायगडाच्या पायथ्याशी सुरू असलेलं अन्नत्याग आंदोलन आता मागे. मंत्री गोगावले आणि योगेश कदम यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन स्थगित. उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर. नांदेड ते नरसी या रस्त्यावरील मरततळा या गावामध्ये खारीक खोबऱ्याचा हार घालून अजित पवारांचा सत्कार. मुंबईतल्या अतिवृष्टीची माहिती 6 तास आधीच मिळणार. नवीन रडार आणि 139 स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी. मनुष्यहानी आणि आर्थिक नुकसान टाळण्यास यामुळे मदत होणार. नांदेड जिल्ह्यामध्ये रात्री अवकाळी पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यानं गहू, ज्वारी आणि हरभरा पिकाचं नुकसान. हातातोंडाशी आलेला घास हिरवल्यामुळे शेतकरी अडचणीत. मुंबईमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान ब्लॉक. तर पश्चिम रेल्वे मार्गावर सुद्धा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक असेल. राज्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ. तर आता उष्माघाताचा धोका लक्षात घेता काळजी घेण्याचं आवाहन. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा 39%वर. BMC कडून आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती. विदर्भ वासियांसाठी उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या. उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुंबई नागपूर, मुंबई पुणे नागपूर यासह इतर मार्गांवर आता 332 उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय. IPL मध्ये आज 2 लढतींचा थरार. दुपारी 3:30 वाजता हैदराबाद विरुद्ध राजस्थानची लढत. संध्याकाळी 7:30 वाजता मुंबई विरुद्ध चेन्नईचा हाय व्होल्टेज सामना रंगणार. Cancer Healer Center, a new beginning.